खून, दरोडा, बलात्कार आणि अपहरण, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचे तुम्ही होऊ शकता सावध. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा उद्देश आहे तो तुम्हाला खबरदार करण्याचा. कारण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गिधाडांचे चेहरे महिलांपासून ते चिमुरड्यांपर्यंत सर्वांनाच करतायत आपलं सावज आणि होतोय रक्ताच्या नात्यांचा खून. याच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गिधाडांचे चेहरे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत खबरदार मधून. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना मुंबईच्या बोरिवलीमध्ये घडली आहे. एका महिलेनं पैशांच्या वादातून दुसऱ्या महिलेची हत्या केली आणि मोठ्या शिताफीनं त्या महिलेचा मृतदेह सोफ्यामध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हा लपवता येत नाही हेच खरं. बोरिवली पूर्व, मुंबईच्या पश्चिमेकडचं उपनगर. मुंबईतील 60% जनता ही झोपडपट्टीमध्ये राहते हे अनेक संस्थांच्या अहवालातून स्पष्ट झालंय. झोपडपट्ट्यांचं शहर म्हणूनही देशाच्या या आर्थिक राजधानीला संबोधलं जातं. हा आहे काजूपाडा, बोरिवली पूर्वचा एक झोपडपट्टी असलेला भाग. या इमारतीमध्ये घरकामासाठी जाणाऱ्या मोलकरणी, रिक्षावाले, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्या गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांची ही वस्ती. यात मराठी माणसासोबतच गुजराती आणि परप्रांतीय पण राहतात. याच काजूपाड्यात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. 11 तारखेला म्हणजेच बुधवारी दुपारी 4:30 वाजता याच घरामध्ये खून झालाय. एका गर्भवती महिलेला आपल्या पतीने उसने दिलेल्या 20,000 रुपयाची वसुली करताना आपला जीव गमवावा लागलाय. ही आहे आरोपी उज्ज्वला वीर. आडनाव वीर असलं तरी तिच्या हातून एक अक्षम्य गुन्हा घडलाय. प्रशांत भागेकर हा एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. याच भागात एका झोपडीवजा लहानशा घरात तो राहतो. उज्ज्वला वीर ही छोटी मोठी शिवणकामाची कामं करायची. तिची आणि प्रशांतची भेट झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. उज्ज्वलाने प्रशांतकडून 20,000 रुपये उसने घेतले होते. प्रशांतची पत्नी प्रीतीला हे सर्व काही समजलं होतं. एका ड्रायव्हरसाठी 20,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आणि त्यासाठी प्रीतीने उज्ज्वलापाशी या पैशांचा तगादा लावला होता. पैशांवरून दोन्ही महिलांमध्ये वाद तर होताच, पण प्रीतीला प्रशांत आणि उज्ज्वला यांच्यातल्या प्रेम प्रकरणाची ही कुणकुण लागली होती. त्यामुळे ती जास्त आग्रहाने पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्यातूनच बुधवारी दुपारी भर उन्हात प्रीती आणि उज्ज्वला यांची गाठ एका बस स्टॉपवर पडली. याच काजूपाडा बस स्टॉपवरती गर्भवती असलेली प्रीती आणि उज्ज्वला यांच्यामध्ये पुन्हा एकदा पैशावरून वादावादी सुरू झाली. मात्र उज्ज्वलाने आपण या रस्त्यामध्ये बोलण्याऐवजी माझ्याच घरी जाऊन बोलू असं सांगितलं आणि दोघीही उज्ज्वलाच्या घरी गेल्या. याच घरात दोघी आल्या. उज्ज्वलाच्या आईला पक्षघाताचा झटका आल्यामुळं ती अंथरुणाला खिळून असते. उज्ज्वलानं प्रीतीला आतल्या खोलीत नेलं आणि तिथे त्यांचा पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आधीच डोक्याने तापट असलेल्या उज्ज्वलाने जवळ असलेल्या नायलॉनच्या दोरीनं प्रीतीचा गळा आवळला. जोरदार गळा आवळल्यानं प्रीती बेशुद्ध झाली. मात्र तरीही जीव जात नाही म्हणून उज्ज्वलाने पुन्हा एकदा प्रीतीच्या जवळ असलेल्या धारदार शस्त्रानं अनेक ठिकाणी वार केले. त्यानंतरही जीव गेला नाही म्हणून जवळ असलेल्या हातोड्यानं प्रीतीच्या डोक्यात टाकला आणि अखेर प्रीती गतप्राण झाली आणि उज्ज्वलाचा राग शांत झाला. एवढं झाल्यानंतर उज्ज्वला शांत बसली नाही. तिनं प्रीतीचा मृतदेह सोफा सेटमध्ये लपवून ठेवला. घरातले रक्ताचे डाग पुसून टाकले. जी मयत आहे, मयताच्या शरीरावरती शार्प इंजुरीज आहेत, हार्ड अँड ब्लंट अशा पण इंजुरीज आहेत. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर उज्ज्वलाची मोलकरीण घरकामासाठी आली. मात्र काहीच काम नसल्याचे सांगत उज्ज्वलाने तिला पुन्हा परत पाठवलं आणि त्यानंतर उज्ज्वलाची बहीण आली आणि समोर पाहिलं तर अनेक ठिकाणी रक्त सांडलं होतं. त्यानंतर तिच्याच बहिणीनं पोलिसांना ही संपूर्ण माहिती दिली. तिच्याशी शारीरिक संबंध होते. विवाहाच्या नंतर पण म्हणजे लग्नाला तिच्या ऑलरेडी आता कधी 6-6.5 वर्ष होत आलेले आहेत. त्यामध्ये त्यांना आता 5 वर्षाचा मुलगा पण आहे. त्याच्या अगोदर हे 2-3 वर्षापासून हे ओळखीचे आहेत. तर आम्हाला डाऊट आहे की दोघांनी मिळून केलेलं असेल. उज्ज्वला ही अत्यंत तापट स्वभावाची होती असं शेजाऱ्यांनी सांगितलंय. या प्रकरणी उज्ज्वला आणि तिच्या प्रियकराला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. उज्ज्वलाच्या विरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे कलम लावण्यात आलेत. 20,000च्या वसुलीपायी प्रीतीला आपला जीव गमवावा लागलाय.
दुःखाची बाब म्हणजे प्रीती 4 महिन्याची गरोदर होती. कॅमेरामन सय्यद शारिफसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई. आपल्या हातचलाखीनं अनेकांना गंडा घालणाऱ्या एका जोडप्याचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. मुंबईतल्या निर्मल नगर परिसरामध्ये सोन्याच्या एका व्यापाऱ्याला फसवतानाचा सगळा कारनामा या बंटी बबलीचा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सीसीटीव्ही दिसणारे हे बंटी बबली, त्या दोघांची हात चलाखी. दुकानदाराची नजर चुकवून पहा काय घडलं. पहा त्या दोघांची हात चलाखी. पुन्हा नीट पहा. निर्मल नगर मधलं हे सार्थक ज्वेलरी. या सार्थक ज्वेलरी मध्ये हे दोघे दाखल झाले. दोघांनी दुकानदाराकडे पैंजण दाखवण्यास सांगितलं. अगोदरच दुकानात ग्राहकांची गर्दी, त्या दुकानदार ग्राहकांना दागिने दाखवण्यात व्यस्त. हीच संधी त्यांनी हेरली आणि आपली हात चलाखी दाखवली. यात दिसणारी महिला पैंजण घेत पायात घालून पाहण्यासाठी खाली वागते आणि या दुकानदाराची नजर चुकवून ती महिला बाजूला उभ्या असणाऱ्या पुरुषाच्या सॉक्स मध्ये मोठ्या शिताफीनं ते पैंजण लपवते आणि कोणी बघत नाही असं बघून ते दोघेही तिथून पसार होतात. पति पत्नी के हिसाब में लग रहे थे. ऐसा लगा कि मुझे मतलब वो आए, आने के बाद मुझे बोले कि मतलब मुझे पायल दिखाइए आप. तो पायल हमने दिखाया तो बोले मुझे मोटा वाला पायल चाहिए. तो मैंने उनको मोटा वाला पायल दिखाया, निकाल के अंदर से निकाल के दिखाया. और पतले वाले पायल में से एक जोड़ी उन्होंने चोरी किया. मुझे समझ में नहीं आया. सीसी कैमरे में देखा तो सीसी कैमरे में मुझे कंफर्म पूरा मालूम पड़ा कि उन लोग ने चोरी करके चले गए. और पंच जब मैंने उठाया तो उसमें से मुझे मालूम पड़ा कि 8 जोड़ी 9 जोड़ी पायल गायब है. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या बंटी बबलीनं या दुकानातून एकूण 8 पैंजण चोरल्याची तक्रार दाखल झाली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या बंटी बबलीचा शोध सुरू केलाय. विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. गुन्हेगारी विश्वातल्या इतरही घटनांवर नजर टाकणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा खबरदार.